आपण आपल्या पहिल्या सेशनपासून मी आत्मा आहे, मी शरीर नाही, हा विचार म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही, मी केवळ आणि केवळ आत्मरूप आहे, आत्मा आहे, याचा अभ्यास करत आलो आहोत. आता ह्या साऱ्या वाक्यांचा ज्याचा आपण इतके दिवस बोलतो आहोत आणि समजण्याचा प्रयत्न करत होतो, आता त्याच्या सायंटिफिक स्टडीमध्ये आपण आजपासून जाणार आहोत. तो आहे निर्वाण षटकमचा अभ्यास. निर्वाण म्हणजे काय? तर मुक्ती, पूर्ण बाहेर पडणं. निर्वाण षटकम 1200 वर्षांपूर्वी आदिशंकराचार्यांनी निर्माण केलं, त्याला लिहिलं. त्याचं कारण हे आहे की त्यांना हे सांगायचं आहे, नेती नेती जे वेद म्हणाले की आम्ही सुद्धा परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही, त्यालाच त्यांनी शब्दांमध्ये सामान्य लोकांना समजण्यासाठी उतरवला आहे. आणि जो ह्या निर्वाण षटक म्हणजे 6 श्लोक आहेत फक्त, फार मोठं नाही आहे, अत्यंत छोटं स्तोत्र म्हणा किंवा लिखाण आहे, लिटरेचर आहे. तर ह्यामध्ये 6 पदं आहेत, 6 श्लोक आहेत, पण त्याच्यात सर्व सामावलं आहे. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. निर्वाण षटकम ज्यांनी समजलं, अंडरस्टँड केलं, ॲब्सॉर्ब केलं, म्हणजे काय? तर जेव्हा ॲब्सॉर्ब होईल तेव्हाच वागण्यातून बाहेर पडेल, कृतीतून बाहेर पडेल. आणि ज्यांनी ते पूर्णपणे आत्म्यापर्यंत नेऊन पोचवलं, त्याची क्षणात मुक्ती शक्य आहे. आणि म्हणून ते निर्वाण षटकम हे नाव दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये आपण सगळ्या आपल्या सगळ्या कॉन्सेप्ट्स, आपण जे जीवन जगतो मनुष्य म्हणून, आपले बिलीफ्स आहेत, आपण काही गोष्टींना मानतो, काही कॉन्सेप्ट्सना आपण फॉलो करतो, त्या कॉन्सेप्ट्स, आपले सगळे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हर एक अगदी बारीक बारीक अनुभव, सगळी सेन्सेशन्स, आपल्या इंद्रियांकडनं मिळणारी, आपल्या इंद्रियांकडनं होणारी कर्म, नंतर आपल्या देहाकडनं जे फंक्शन्स चालतात देहाचे, हात हलवणं, पायानी चालणं, हर एक पार्टचं फंक्शन म्हणजे कार्य, देहाचं कार्य, हे सगळं, आणि आपला मुळात एक्झिस्टन्स म्हणजे जिवंतपणं असणं, ह्या सगळ्याच्या मागे जो आपला विचार असतो, अहंकार असतो, त्या सगळ्याला आपण ह्याच्यामध्ये स्टडी करतो या 6 श्लोकांमध्ये. आणि फायनली त्याला हळूहळू एकेकाचं आपण त्याला ॲक्सेप्टन्स, म्हणजे ॲक्सेप्ट करत नाही, आपण त्याला निगेटिव्ह प्रूफ करतो. म्हणजे एखादं क्वेश्चन असेल, त्याला प्रूफ करायचं आहे. जसं हायपोथेसिस असतो रिसर्चमध्ये, त्याला तुम्ही प्रूफ करायचं असतं, इज इट निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. त्या पद्धतीनं ह्या सगळे जे मी आत्ता सांगितले, आपले बिलीफ्स, आपले अंडरस्टँडिंग्स, आपले एक्सपिरियन्सेस, आपले इमोशन्स, नंतर आपले सेन्सेशन्स, या एकेकाला, अगदी एक तत्वाला त्यांनी प्रत्येक श्लोकातनं हाणून पाडलं आहे. त्याला सिद्ध केलं आहे की हे म्हणजे मी नाही. जे आपण म्हणतो ना, शरीर म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, विचार म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, त्याला त्यांनी अत्यंत उत्तमरित्या सायंटिफिक बेसिसवर सिद्ध केलं आहे की हे मी नाही. मग मी कोण आहे? तर मी प्रत्यक्ष परब्रह्म आहे, शिव आहे, शिवस्वरूप आहे, शिवोहम शिवोहम. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी त्यांनी म्हणलं आहे, मी कोण आहे? शिवोहम शिवोहम, मी शिव आहे, मी एकरूप आहे. एकरूपसुद्धा म्हणू नाही शकत, मी शिवच आहे.
ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं स्टेटमेंट एंडला निघत नाही, कारण प्रत्येक ह्याच्यात ते प्रूफ होतं की मी प्रत्यक्ष शिव आहे, शिवाशी एकरूप पण नाही म्हणण्यासारखं राहिलं. तर असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हे ह्याचा जो अभ्यास करतो त्याला तत्क्षणी निर्वाण अवस्था, मुक्ती आणि पूर्ण ह्याच्यातून बाहेर येणं हे क्षणभरात साध्य होऊ शकतं. तर असं हे निर्वाण षटकम आहे. आता हे आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे की आपण इतके दिवस एक एक छोट्या छोट्या पार्टला घेतो आहोत. आता आपण मुख्य अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. ह्यातनं आपल्या बऱ्याच जणांना उत्तम मार्गदर्शन मिळेलच आणि आपण गायडन्स, आपल्याला प्रॉपर गायडन्स, डिव्हाइन गायडन्स वी आर गेटिंग थ्रू दिस आपल्याला मिळणार आहे. तर आता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करू, कारण हा विषय खूप गहन आहे आणि वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला. पहिला श्लोक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता एकेकाला आपण ओपन करून बघणार आहोत. मी पहिल्यापासून सांगते, अध्यात्म हा विषय अत्यंत फुल ऑफ सिक्रेट्स आणि खूप सायंटिफिक सब्जेक्ट आहे. याच्यासारखा सायंटिफिक सब्जेक्ट मी आजपर्यंत बघितला नाही आणि असूही शकत नाही. आता इथे पहिले 4 शब्द आहेत, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे 4 काय आहेत? तर हे 4 अंतःकरण चतुष्टय म्हणतात त्याला. चतुष्टय म्हणजे 4 अंतःकरण. हे अंतःकरणाचे मेन जे माइंड आहे, मेन माइंड फील्ड आहे आपलं, त्याचे हे 4 पार्ट आहेत, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आपण हे शब्द अगदी रोज वापरतो. चित्त ठाऱ्यावर नाही आहे, चित्त ठीक नाही आहे, अहंकार झाला आहे, बुद्धी चालत नाही आहे, मन सैरभैर झालं आहे, मन स्थिर नाही आहे, असं अगदी आपण सहज या सगळ्या शब्दांचा वापर करतो. पण ह्याचा बेस खूप गहन आहे आणि खूप मोठ्या अर्थ असलेला आहे. आणि त्याच्यात पुन्हा सब पार्ट्स आहेत. मन म्हटलं तर पुन्हा त्याच्यात 3-4 पार्ट्स, बुद्धी म्हटलं की त्याच्यात पुन्हा प्रकार, अहंकारामध्ये पुन्हा प्रकार झाले, आणि चित्त कसं चालतं, चित्ताचा काय रोल आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे ह्या भागामध्ये. तर मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आता योगसूत्रातलं पहिलं सूत्र आहे, पतंजली योगसूत्रातलं, योगश्चित्त वृत्ती निरोधा. म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जो चित्तवृत्तीला निरोध म्हणजे कंट्रोल करतो, त्याला काबूमध्ये ठेवतो, तेव्हा तो योग साधतो. योग ह्याचा अर्थ काय की आत्मा एकरूपता. योग म्हणजे एकत्र येणं. आत्म्याचं शिवाशी एकरूप होणं जे आहे, तो योग जो आहे तो चित्तवृत्तींना कंट्रोल, निरोध केला की, निरोध म्हणजे कंट्रोल. आता निरोधमध्ये पण स्टेप्स असतात. निरोध काय काय करू शकतो, निरोध म्हणजे आपण कसं करू शकतो, आपण ह्या 4 प्रकारांना मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त याला कोऑर्डिनेट करू शकतो. म्हणजे कसं वापरायचं, एकमेकांशी संबंध समजून, त्याचा सायंटिफिक अर्थ समजून, त्याचा बेस, त्याचे पूर्ण त्याचे डिटेल्स समजून त्याला आपण व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं की त्याच्यावर आत्मा आरूढ होतो. दुसरं, आपण त्याच्यावर मास्टरी मिळवू शकतो, जे आपण इतके दिवस बोलतोच आहोत की कंट्रोल पूर्ण. आणि आपण एक मेडिटेशनमध्ये म्हणतो स्टिलनेस. तर त्या जेव्हा 2 ओमच्या मध्ये जेव्हा मी मेडिटेशनमध्ये सांगते की स्टिलनेस आहे, त्या स्टिलनेसला पोचणं म्हणजे निरोध. कारण तो स्टिलनेस हा आहे की तिथे ना मनात काही असतं, ना बुद्धीमध्ये काही येतं, ना अहंकाराचं अस्तित्व असतं, आणि चित्त पूर्ण शांत असतं. ती जी अवस्था आहे तो स्टिलनेस.
तर हे सगळं जेव्हा होतं त्याला म्हणतात निरोध करणं ची कृती झाली ती. निरोध म्हणजे काय, तर कोऑर्डिनेट करायचं या सगळ्या गोष्टींना, व्यवस्थित हँडलिंग म्हणतो आपण, प्रॉपर हँडलिंग, मन बुद्धी अहंकार चित्त या 4 गोष्टींना. आता त्या काय आहेत त्या मी सांगणार आहे. नंतर त्याच्यावर मास्टरी मिळवायची म्हणजे कंट्रोल मिळवायचा, त्याला शांत करायचं, स्थिर करायचं. आता ह्या 4 वृत्ती अभ्यास केल्यानंतर आणि मग तो योग साध्य होईल, जो योगसूत्रात सांगितलेला आहे. तर इथे हे सांगतायत की हे सगळं म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, अहंकार म्हणजे मी नाही आणि चित्तसुद्धा मी नाही. तर आता हे 4 काय आहेत, तर त्यांचा अभ्यास कसा करायचा, तर हे आता आपण पाहिलं की निरोध कसा करायचा हाच त्याचा अभ्यास आहे. आता पहिलं आहे त्यातलं मन. मन म्हणजे माइंडची, लोअर माइंडची लेवल एक, म्हणजे मनामध्ये सुद्धा हायर माइंड आणि लोअर माइंड असे 2 प्रकार आहेत. तर मन जे आहे ते लोअर माइंड आहे. मनस जे ॲक्टिव्ह आहे, सतत काम करतं, सतत 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 आपल्या मनात विचाराला आपण बोलत राहतो, तर ते सतत काम करतं, ते स्थिर नाही होत. आणि त्याला कोण अस्थिर करतं, जे आपण नेहमी बघतो, पंचकर्मेंद्रिय, सेन्सरी एनर्जी जी आहे, सेन्सरी ऑर्गन्स आहेत आपले, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही त्याची टूल्स आहेत मनाची, आणि ती त्यांना घेऊन मन हे अस्थिर होत राहतं. तर ह्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना आपण कंट्रोल केला की मन शांत होतं, माइंड शांत होतो. ह्या 5 कर्मेंद्रिय म्हणजे तोंड, म्हणजे जे आपण कर्म करतो, कर्मेंद्रिय म्हणजे ज्या इंद्रियांनी आपल्याकडनं कर्म होतं, कर्म म्हणजे कृती होते. तोंडाने आपण बोलतो, हाताने आपण ॲक्शन्स करतो, देवाणघेवाण करतो, कर्म करतो. पायांनी आपण मूवमेंट करतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. नंतर पायू म्हणजे एक्सक्रीशन, आपल्या बॉडीली वेस्ट जे आहे, टॉयलेट आणि वॉशरूम जे आपण जातो, युरिन पास होणं, त्याला ते सुद्धा कर्म आहे, त्याला एक्सक्रीशन म्हणतो आपण, एक्सक्रीट करतो. आणि शेवटचं आहे जेनिटल्स, म्हणजे आपले काय, जेनिटल्स म्हणजे स्त्री आणि पुरुषांची जी अंग आहेत त्याला जेनिटल्स म्हणतात, ते एक आहे उपस्थ. ते ही 5 कर्म करणारी इंद्रिय आहेत, आणि ही कर्म करतात तेव्हा आपलं मन खूप अस्थिर होऊन जातं, कारण त्यांचं कर्म थांबत नाही आणि मनाला शांतता येत नाही. दुसरे 5 आहेत त्याचे शस्त्र मनाचे, ती आहेत ज्ञानेंद्रिय, ज्यांनी ज्ञान आपल्याला होतं. ज्ञान म्हणजे काय, कोणी काय बोललं त्याचं ज्ञान होतं आपल्याला. कानाने आपण ऐकतो. त्वचेने स्पर्श कळतो, चांगला कळतो, मारलेला कळतो, रागाने हात धरलेला कळतो, प्रेमाने हात धरलेला कळतो. तर ते आहे त्वचेचं कार्य. नंतर आहे जीभ. जिभेने आपल्याला खाण्याचे हे सुचतात, खाणं कळतं, चांगलं दिलं, वाईट खाल्लं, ह्याच्यात मीठच कमी होतं, त्याच्यात साखर जास्त होती, हे आपल्याला जिव्हा म्हणजे आपली जीभ त्यातून कळतं. नंतर डोळ्यांनी आपण सर्व पाहतो, चांगलं वाईट, तेही आपल्याला सेन्सेशन म्हणजे आपल्याला नॉलेज, सेन्सरी नॉलेज आपल्याला त्यातनं मिळतं. आणि कान राहिला, कानाने आपण ऐकतो, नाकाने श्वास घेतो, चांगला वास येत नाही आहे, इथे आपल्याला परफ्यूम जास्त, हा मला आवडतो, तो मला आवडतो, हे जे डायव्हर्शन आपलं होतं माइंडचं, ते नाकाने. नाक, कान, जीभ, डोळे आणि त्वचा हे 5 झाले सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय. तर ही 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ह्यांचं कार्य, ह्याला किती लाड पुरवायचे, किती थांबवायचं, कुठे थांबवायचं आणि कुठे धावू द्यायचं, हे जेव्हा आपण निरोध करतो, या गोष्टींवर कंट्रोल करतो, त्यांना कोऑर्डिनेट करतो या सगळ्यांशी, तेव्हा मन स्थिर होतं. कारण जो आपला
मन आहे हे लोअर माइंड म्हणलं याला. लोअर का तर ते संलग्न आहे इंद्रियांशी, 10 इंद्रियांशी. त्यामुळे त्याचं स्थिती लोअर लेवलला येते आणि ते बाह्य जगाशी कनेक्टेड राहतं. आणि जेव्हा आपल्याला रिअल सेल्फ, आपला रिअल सेल्फ जो कळायला पाहिजे, म्हणजे आपलं खरं स्वरूप, आपली खरी ओळख, जे मी आत्मरूप आहे, ही जी ओळख आहे आणि त्याची जाणीव होणं आणि त्या जाणीवेमध्ये आपण स्थिर होणं, आत्मा स्थिर होणं, या सगळ्या अभ्यासासाठी या मनाला एक्सटर्नल वर्ल्डमधनं आतमध्ये इंटरनल व्हावं लागतं. मग ते कसं होणार? कारण ही जी इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही सतत मनाला बाहेर वळवत राहतात आणि म्हणून बाह्यवृत्ती वाढून अंतर्वृत्ती निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पहिले इंद्रियांना संयम करण्याचं आपण पहिल्यापासून आपला अभ्यास चालू आहे. तर तो का करायचा, त्याचं उत्तरं तुम्हाला या प्रश्नांची इथे मिळतील आता ह्या अभ्यासामध्ये. तर ह्या पद्धतीनं मनस माइंड जो आहे, ॲक्टिव्ह माइंड आहे, त्याला शांत करण्याचं काम इंद्रियांना शांत केल्यानंतर होऊ शकतं. सेकंड आहे बुद्धी. बुद्धी म्हणजे विवेक, इंटेलेक्ट. आपला जो विजडम आहे, हुशारी जी आहे आपली बुद्धी, ती आहे इंटेलेक्ट. म्हणजे ती नीरक्षीर विवेक, ती डिस्क्रिमिनेट करायला शिकवते आपल्याला. बुद्धी नेहमी काम करत असते, पण आपण त्या बुद्धीला महत्त्व देत नाही. बुद्धी ही चांगलीच असते, बुद्धी कधी खराब नसते. पण बुद्धीचं महत्त्व कमी करतं कोण? तर मन आणि चित्त, या 2 गोष्टी त्याला खाली खेचतात. बुद्धी म्हणजे इंटेलेक्ट, विवेक, नीरक्षीर विवेक बुद्धी, डिस्क्रिमिनेट करणारी बुद्धी, की तुम्हाला हे सही आणि गलत, सत असत विवेक बुद्धी. तर बुद्धी म्हणजे विवेक, इंटेलेक्ट. आता गंमत अशी होते की सगळ्या ठिकाणी, म्हणजे आता हे तुम्ही अभ्यास करा, म्हणजे हा आपण इथे ऐकून हे सोडून नाही द्यायचं आहे. आता इथून तुमचा समजा तुम्ही की डिग्री करताय एखादी आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्ये याला ऑब्झर्वेशन करायला सुरू करा की कुठलाही क्षण येतो तेव्हा बुद्धी प्रश्न असते तिथे, बुद्धी नष्ट झालेली नाही आहे. जेव्हा मन म्हणतं की मी आत्ता अमुक गोष्ट करू का, तर तेव्हा बुद्धी म्हणायला येणार की नको नको, आज काय आता म्हणजे गोड खाऊ का बाबा, आज मी काय शिरा बनवू का, असं जर मनाने विचारलं, शिरा खावा वाटतोय, तर बुद्धी म्हणेल नाही, कालच सारखं आठवड्यात गोड खाणं बरोबर नाही, हे बुद्धी सांगेल. कारण सत असत शरीराची काळजी घेण्याचं काम बुद्धी करते. पण त्याला खेचतं कोण खाली? डिझायर्स, चित्त. चित्तामध्ये काय आहे ते नंतर सांगते. आपल्या डिझायर्स म्हणजे इच्छा ज्या आहेत त्या, नाही मला खावं वाटतंय, असं मनाला साथ देऊन ती बुद्धीला खाली खेचते. बुद्धीचं काही चालत नाही आणि त्याप्रमाणे शरीर कार्य करतं. तर खरं तर बुद्धीचा हे पुढे पाहिजे, विवेक बुद्धी आरूढ पाहिजे मनावर आणि चित्तावर आणि अहंकारावर. पण तसं होत नाही, मन आणि चित्त त्याला खाली खेचतं, हे नेहमी होतं. तर म्हणून बुद्धीला विवेकबुद्धीचं सामर्थ्य वाढवून आपण तेजस्वी बनवू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे चित्त. आता चित्त म्हणजे त्याच्यामध्ये इट इज लाईक सीड, म्हणजे बीज आहे ते. मग त्याच्यात पूर्वजन्मांचे संस्कार असतात चित्तामध्ये. आणि चित्त म्हणजे बेसिकली सायकोलॉजीमध्ये अनकॉन्शियस कॉन्शियस माइंड, जे ह्याची थिअरी आहे, फ्रुइडची थिअरी आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असं त्यांनी तीन हे दाखवलेले आहेत. मेजर आपल्या इंटरनल सिस्टमचे त्यांनी 3 पार्ट केलेले आहेत. तर कॉन्शियस माइंड म्हणजे कोणता असतो? जे रोजचं आपले विचार, आपल्या इच्छा, रोजचे काल काय झालं, आज काय झालं, मेमरीज, आपल्या आठवणी सगळ्या, त्या सगळ्या इथे वरच्या ह्याच्यावर असतात. म्हणजे आपल्याला पटकन आठवू शकतो, कोणाचा नंबर आठवला, काल काय झालं आठवलं, परवा कोण भेटलं आठवलं, कधी 4 दिवसापूर्वी कोणी काय बोललं ते आठवलं. हे सगळं स्टोअर होतं. इट इज लाईक स्टोअर हाऊस. चित्त हे एक स्टोअर हाऊस आहे, अनकॉन्शियस स्टोअर हाऊस.
म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सगळे संस्कार, विचार, आपण काय काय ॲक्शन केल्या ते, सगळ्या मेमरीज, सगळ्या इच्छा, डिझायर्स म्हणतो आपण त्यांना, त्या आपल्या सवयी सगळ्या, नंतर आपले इमोशन्स, म्हणजे अगदी हे सगळं वर आपण असं कप्प्यात साठवल्यासारखं आपण ठेवलेलं असतं. जसं पाहिजे तसं आपण, हां काल मला ती असं म्हणली होती, मागच्या वर्षी ती मला असं बोलली होती, तिने कुचकं बोललं मला, आता मी तिला बघते, हे जे आपलं असतं हा सगळा कॉन्शियस माइंडमध्ये आपलं सगळं स्टोअर वरच वापरण्यासाठी आपण ठेवलेलं असतं. म्हणजे काय, साठवण्याची जागा आहे ती. आणि त्याच्या खाली असतो अनकॉन्शियस माइंड, अगदी तळात. म्हणजे तो त्यांनी असं दाखवलंय त्या थिअरीमध्ये की ती वर जो आईसचा हे असतो, माउंटेन असतो, तो खाली एवढा मोठा असतो खरा पाण्यात. जसं त्या मूवीमध्ये, एका इंग्लिश मूवीमध्ये ते बोट त्याच्यावर आदळते, कारण त्यांना खालचा आईस कळत नाही. स्टोन जो असतो आईसचा, पर्वताचा भाग, तो कळत नाही. तर ते ॲक्च्युली आपली अवस्था मनाची तशी आहे, आपल्या अंतःकरणाची अवस्था तशी आहे की चित्त हे आतमधल्या साईडला खूप आहे, त्याच्यामध्ये सप्रेस्ड इमोशन्स म्हणतो आपण, म्हणजे सगळ्यात दाबलेल्या, सगळे लहानपणापासूनचे अनुभव, आठवणी, सगळे विचार, इच्छा, आकांक्षा, हे सगळं 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 ते अनकॉन्शियस माइंडमध्ये स्टॉक सगळा भरलेला असतो. आणि तो त्रास देत राहतो. त्याच्याने आपली बुद्धी बदलते, आपल्यात अहंकार निर्माण होऊ शकतो, मन विचलित होतं. म्हणजे आपण जेव्हा मानसिक आजारांचा अभ्यास करतो तेव्हा या अनकॉन्शियस माइंडमध्ये भरगच्च सगळं भरलेलं सापडतं सायकोलॉजिस्टना आणि आता आम्हाला हिलर्सना सुद्धा. तर हा अनकॉन्शियस माइंडमध्ये खूप स्टफ असतं. तर हे जे आहे हे आपलं चित्त आहे, आणि म्हणून ते चित्त सारखं खालनं वरनं नाचत राहतं आणि ते स्थिर कधी होत नाही, आणि त्यामुळे सगळा गोंधळ होतो. आणि म्हणून इथे म्हणलंय त्यांनी की हे हे असं मन जे विषयांवर आधारित आहे, जे इंद्रियांवर आधारित आहे, ते मन सुद्धा मी नाही. ही बुद्धी जी आहे ती सुद्धा मी नाही, कारण ती कोणावर डिपेंड आहे, त्याच्यावर कोण आरूढ आहे, तर त्याच्यावर मन आणि चित्त त्याच्यावर कंट्रोल करून आहे. त्यामुळे ही बुद्धीसुद्धा मी नाही आणि चित्तसुद्धा मी नाही, कारण ही जे अनकॉन्शियस कॉन्शियस जो एरिया आहे ते सुद्धा माझं अस्तित्व नाही आहे, ती माझी ओळख नाही. आणि शेवटचा राहिला अहंकार. अहंकार म्हणजे काय, आय, मी, मायसेल्फ. आपण जे शरीर, हे सगळं नसा, नाड्या, मांस, रक्त, या सगळ्याला मी 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 म्हणून अगदी छान मस्त घेऊन हिंडतोय जीवनभर, आणि त्याचं खूप कौतुक करतोय या देहाचं आणि त्याच्या आतल्या पूर्ण सिस्टमचं. म्हणजे सूक्ष्म सिस्टम जो आहे तो सटल आणि जड आहे, तो सगळ्याला घेऊन आपण अगदी नाचतोय मी 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 करत. मला असं वाटलं, मला पाहिजे, मी असा विचार केला, मला हा अनुभव आला. सगळी जी सेंटेन्सेस आहेत की मला आवडतं, मला नाही आवडत, मला नाही चालणार, हे सगळं जे आहे दॅट इज अहंकार. की मी करणारा आहे, अहंकार, करणारा, मी करणारा आहे. ही जी अंडरस्टँडिंग आहे तो आहे अहंकार, आणि तो अत्यंत घातक आहे. तो आपल्या रिअल सेल्फला, आपल्या ट्रू सेल्फला तो पुढे येऊ देत नाही. मी म्हणजे शरीर आणि मी म्हणजे माझं हे जे नाव आहे ते म्हणजे मी, ह्या कॉन्सेप्टला तो पुढे येऊ देत नाही. आणि ह्या सगळ्या आता हा अहंकार आणखीन एका कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. कोणता, तर विकार. आपण ते विकार, षड्विकार वगैरे जे म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार, हे जे आहेत त्याच्यामध्ये 7व्या लेवलवर अहंकार येतो. कारण तो वाईट आहे, तो विकार आहे, ती दुष्ट बुद्धी आहे, दुष्ट प्रकार आहे आपल्यातला, तो चांगला नाही. अहंकार असणं, अहंकार म्हणजे मीचं अस्तित्व जास्त असणं चांगलं नाही. आता अहंकारामुळे होतं काय की अजून 5 जण सोबत येतात. त्याच्या 5 जण कोण, तर ते आहेत क्लेश, त्रास जे आपल्याला होतात ते. म्हणजे त्याच्यामध्ये मग अविद्या. अविद्या म्हणजे काय, तर आपण स्वतःच्या रिअल सेल्फला, आपल्या नॉन ड्युअल म्हणजे अद्वैत आपलं जे आहे, आपण अलग नाही होत शिवापासून, ह्या साऱ्या कॉन्सेप्टला आणि ह्या रियालिटीला जो नाकारतोय ती अविद्या.
म्हणजे जी योग्य विद्या नाही, गलत, चुकीचं ज्ञान, अज्ञान, ती अविद्या, ती अहंकार पोषित करतो. दुसरं आहे अस्मिता. म्हणजे काय की त्याच्या अपोजिट, दुसरी साईड, अपोजिट नाही, अनदर साईड. अविद्या आणि अस्मिता या सोबत राहतात. अविद्या काय आहे की ती नाकारती आहे अद्वैत रूप आपलं, म्हणजे रिअल सेल्फ, आपला ट्रू सेल्फला, स्पिरिच्युअल बिंग आपण आहोत, त्या ट्रू सेल्फला नाकारून ती मी शरीर आहे या कॉन्सेप्टला ॲक्सेप्ट करते. दॅट इज अस्मिता. ठीक आहे. त्याच्यानंतर राग येतो. राग म्हणजे काय? राग म्हणजे संताप नाही आहे इथे. राग म्हणजे अट्रॅक्शन्स. आपल्याला वेगळे वेगळे अट्रॅक्शन्स असतात, त्याला राग म्हटलं आहे. त्याच्यानंतर आहे द्वेष, दुष्टबुद्धी, ह्याचा त्याचा द्वेष वाटतो. हे सगळं अहंकारामुळे हे 5 प्रकार निर्माण होतात. आणि शेवटचं भय. कारण राग आणि द्वेष निर्माण झाला की पाठोपाठ भय हे आपणे आपच निर्माण होतं व्यक्तीमध्ये. मग त्याला भीती वाटायला लागते. गोष्टींची भीती, मृत्यूची भीती, अमक्याची भीती, लोकांची भीती, अंधाराची भीती, ह्या सगळे त्याचेच प्रकार आहेत. तर हे सगळे अहंकारामुळे. अहंकार म्हणजे काय? तर मी हे शरीर आहे. अहंकार म्हणजे तो वाईटवाला अहंकार, तो असतोच. पण आता इथे निर्वाण षटकमचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ह्याचे अर्थ अगदी बरोबरचे नाही आहेत बरं. ह्याचे अर्थ फार वेगळे आहेत, जे आतमध्ये आहेत रुतलेले, आणि त्याचे खरे अर्थ समजून घ्यायचे आहेत. म्हणून आपण याचा अभ्यास करतोय. आता इथे अहंकार म्हणजे आपण म्हणतो ना, हा अहंकार आहे याला, तो अहंकार नाही आहे इथे. तर इथे अत्यंत सटल कॉन्सेप्ट आहे की अहंकार म्हणजे मुळात मी हे शरीर आहे, हा अहंकार आहे इथे. या शरीराला मी म्हणतोय आपण, हा अहंकार आहे इथे. इथे अहंकार म्हणजे तो जो व्यवहारातला अहंकार असतो तो नाही. तो तर वाईट आहेच आहे, पण तो खूप पुढे गेला. पण पहिले जर हे ध्येय नाही असं जर मी म्हटलं तर त्याची तर निर्मिती होणारच नाही. त्या ज्या बाह्य वृत्तींमधनं जो आपल्याला अहंकार निर्माण होतो, वागताना आपण हर्ट करतो लोकांना, अहंकारापायी होतं ते, तो अहंकार निर्माणच नाही होणार जर हा बेसिक अहंकार जर नाही राहिला तर. त्यामुळे इथे शंकराचार्यांना अहंकार या शब्दामागे म्हणजे मी हे शरीर आहे हा अहंकार म्हणायचा आहे. तर हा समजला पाहिजे. तर मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे मी नाही. तर हे अंतःकरण चतुष्टय. अंतःकरण म्हणजे काय? आता इथे अंत म्हणजे इनसाइड, आतमध्ये असलेले, आणि करण म्हणजे कोण? ॲक्टिव्ह असलेले, फंक्शन चालू असलेले. हे 4 त्याचे माइंडचे पार्ट्स आहेत, मेजर. हे 4 आहेत, ते सुद्धा मी नाही असं पहिले त्यांना म्हणायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय श्रोत्र जिव्हा नच घ्राण नेत्रे. नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे म्हणजे मी, कान म्हणजे मी नाही, जिव्हा म्हणजे मी नाही, नाक म्हणजे मी नाही, डोळे म्हणजे मी नाही, त्वचा म्हणजे मी नाही. म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही सुद्धा मी नाही. म्हणजे इथे सगळ्याला एका क्षणात त्यांनी कापून टाकलं की हे सगळं जे आहे हे सगळं मी नाही, सेपरेटेड फ्रॉम माय रियालिटी. माझ्या ॲक्च्युअल रिअल फॅक्ट म्हणजे माझं जे स्वरूप आहे त्या सगळ्यातनं मी या सगळ्याला कट ऑफ करतो आणि मी याला बाहेर काढतो. असं करून त्यांनी तो पार्ट कट केला आणि त्याला बाहेर काढलं. मग आता पुढे कोण आहे? न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता न च व्योम भूमिर न तेजो न वायू. आता इथेही 4 ॲटम आहेत. खरं तर ते 5 असतात. 5 एलिमेंट्स म्हणतो आपण त्याला, किंवा त्यांना म्हणतो आपण पंचमहाभूत. आता इथे सुद्धा नुसतं असं नाही आहे की मी आकाश नाही, मी भूमी नाही, मी तेज म्हणजे अग्नी मी नाही, वायू म्हणजे मी नाही, असं काही नुसतं त्यांनी साधं नाही म्हटलेलं. त्याचाही अर्थ खूप गहन अर्थ आहे, अगदी डीप रूटेड मिनिंग आहे त्याला. आता हे जे पंचमहाभूतं आपण ऐकलेली आहेत, 5 एलिमेंट्स ऑफ नेचर, म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल, पाणी, हे 5 आहेत.
मग आता आपण ह्याला कसं समजतो, आपण ह्याला जड मिनिंगमध्ये म्हणजे जड अर्थाने बघतो. म्हणजे जल म्हणजे जल, पाणी असं आपण त्याला समजतो. पृथ्वी म्हणजे काय, ही पृथ्वी किंवा माती असं आपण त्याला समजतो. किंवा अग्नी, जो डोळ्याने दिसतो तो अग्नी. वायू, जो हवा दिसते ती वायू, आणि आकाश दिसतं ते आकाश, असं आपण त्याला अगदी बेसिक ढोबळ मानाने अर्थ आपण त्याचा घेतो. पण ह्याच्या मागे शंकराचार्यांना हे सांगायचं आहे की हे जे पंचमहाभूत ही केवळ नुसती नेचर म्हणजे आपल्या भोवताली प्रकृतीमधली ही 5 रूपं नसून ही पाचामध्येच हे सृष्टी बनलेली आहे. हे युनिवर्सचं सिक्रेट आहे की ही पंचमहाभूतांनी हे अख्खं जग निर्माण झालेलं आहे. आता हे कसं जग कसं निर्माण, म्हणजे तुम्ही म्हणाल हो झाडं दिसतात, पाणी दिसतं, वर सूर्य आहे म्हणजे अग्नी आहे, कारण त्याला अग्निरूप मानलं जातं. सूर्याचं तेज आहे, तेज तेज म्हणतो. वायू आहे, हवा आहे, नंतर आकाश आहे, सगळं आहे. त्यामुळे हो बरोबर आहे, ही सृष्टी तर पंचमहाभूतांनी बनलेली आहे. तसं नाही आहे. आता ही पंचमहाभूतांनी आपलं शरीरसुद्धा बनलेलं आहे, आणि ते अर्थ त्यांना इथे सांगायचा आहे की हे सुद्धा 5 भूत, महाभूत सुद्धा मी नाही. आता हे 5 भूत आपल्या शरीरात कशी, तर मुख्य म्हणजे आपली जी चक्र आहेत ती सुद्धा पंच महाभूतांवर आधारित आहेत. म्हणजे पहिलं आपलं जे आहे पृथ्वी, बेसिक चक्र जे आहे आपलं म्हणजे मूलाधार चक्र, हे आहे पृथ्वी तत्वावर आधारलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं वर मणिपूर चक्र येतं. मणिपूरच्या आधी सॅक्रल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सेक्स चक्र जे आम्ही म्हणतो त्याला, स्वाधिष्ठान, त्याचा बेस आहे जलतत्व. त्याच्यानंतर मणिपूर चक्राचा बेस आहे, कॉन्सेप्ट म्हणजे मेन कॉन्सेप्ट आहे मणिपूर चक्राचा, रोल आहे तो आहे अग्नी. जठर अग्नी म्हणतो आपण, पोटामध्ये आपल्या अग्नी निर्माण होतो, भूक लागते आपल्याला, ते सगळ्यात इथे अग्नीचं तत्व काम करतं. त्याच्यानंतर हृदयामध्ये आणि गळ्यामध्ये वायू काम करतो. आणि वरच्या अपर चक्राजमध्ये म्हणजे थर्ड आय आणि क्राऊन चक्रा म्हणजे आपले काय म्हणतो आपण त्याला, सहस्त्रार चक्र, हे सगळे आकाश तत्वावर आहेत. आणि म्हणून मूलाधाराकडे खालची ही लोअर लेवल मानली जाते, आणि अपर लेवल ही हृदय चक्रापासून वरच्या चक्रांचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून वृत्तीमध्ये सुद्धा ही 5 महाभूतांची वृत्ती दिसते. म्हणजे सत्वगुण, रजसगुण आणि तमसगुण. तमसगुणाची व्यक्ती ही पृथ्वी तत्वावर आधारलेली असते. पूर्ण त्याचं जीवनाचं जे सिक्रेट म्हणजे कंपोजिशन म्हणू शकतो ते तमस असं, ते त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पंचमहाभूतांचा हे आहे. आणि सत्वगुणी जो व्यक्ती आहे, ज्याचं सत्वगुणी तत्वाचा मनुष्य जीव आहे, तो आकाश पंचमहाभूतातल्या आकाश तत्वावर आधारलेला असतं. त्याचं पूर्ण जीवन पद्धती, विचार पद्धती आणि ते सगळं. त्याच्यानंतर आपल्या दासबोधामध्ये या पंचमहाभूतांना आणखीन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की नसा नाड्या, आपलं रक्त, नंतर नाकातली घाण, आणि जेवढं द्रव्य रूपात आपल्या शरीरामध्ये जे जे काही आहे ते जलरूप आहे. नंतर हाडं ही पृथ्वी रूप आहेत. असं इतकं म्हणजे त्याचं वायू म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये प्राणवायू आहे, तो प्राणवायू हा वायू तत्वाशी आहे. असं पुन्हा आणखीन फोड करून आपल्याला ही पंचमहाभूत शरीरात कशी म्हणजे अगदी कणाकणात आपल्या पंचमहाभूत व्याप्त आहेत. आणि ती सगळ्या अर्थाने नच व्योम भूमीर न तेजो न वायू, मी हे सगळं सुद्धा काही नाही. त्यांनी याचं सुद्धा अस्तित्व नाकारलं आहे की मी हे सुद्धा नाही. मन, बुद्धी, अहंकार, चित्ताला तर काढूनच टाकलं त्यांनी आधी. नंतर कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना त्यांनी हटवलं की हे सुद्धा मी नाही आहे. आणि मग पंचमहाभूत
ती सुद्धा मी नाही. मी फक्त आणि फक्त शिव आहे. मी त्याहून निराळा नाही. मी परब्रह्मस्वरूप आहे. मी त्याहून निराळा नाही आणि माझी दुसरी ओळख नाही. कारण ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. हे केवळ देहधारण करून आल्यानंतर मला येऊन प्रकृती आणि मायेचा उद्भव झाल्यामुळे हे सगळं मला येऊन जुळलं आहे. पण मी ते नाही. शिवोहम शिवोहम शिवोहम. मी फक्त आणि फक्त शिव आहे. आता हे आज आपण पहिलं अष्टक त्यांचं घेतलं. ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलं. आता ह्याला अजून डिटेलमध्ये फ्युचरमध्ये आपण बघू. जसं आपल्याला योग येईल तसं आपण अभ्यास करत जाऊ. पण मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे आहेत अंतःकरणाचे भाग. आता अंतःकरण म्हणजे आपलं बीज. आपण जे सीड, काल परवाच मी एका आपल्या सेशनमध्ये मी बोलले होते की आपण सीड घेऊन येतो म्हणून साठी आपण माफ करतो. त्याचं कारण आपलं सीड स्वच्छ व्हावं, आपलं बीज जे आहे ते निर्बीजाकडे जावं आणि म्हणून आपण त्यातली सगळी घाण काढायची कोशिश करतो आहोत. आणि म्हणून ती हळूहळू सगळी घाण गेल्याने ते जे अंतःकरण शुद्धी म्हणतो आपण ती होऊ शकते. म्हणून साठी आपण हे सगळं करतो. तर ही जी अंतःकरण आहेत, चार प्रकार आहेत, ते मी नाही. कारण पुन्हा अडकायला होईल, पुन्हा तेच तर ते नाही मी. ही इंद्रिय मी नाही जी मला बाह्यवृत्तीकडे वळवतात, ती इंद्रिय मी नाही. आणि हे शरीर ज्याने धारण केलं आहे त्या मुख्य बेसिक 5 भूत, महाभूत जी आहेत, ती जी आत आणि बाहेर दोन्हीकडे अस्तित्वात आहेत, ती सुद्धा मी नाही. मी फक्त आणि फक्त चित आनंद स्वरूप शिवोहम शिवोहम. मी शिव आहे. चित आनंद स्वरूप मी शिव आहे. याहून निराळा नाही. आज आपण इथे थांबतो आहोत. हे आपलं पहिलं हे षटकातलं, निर्वाण षटकातलं हे पूर्ण झालं. आता आपण मेडिटेशन करणार आहोत.